जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आहे 20 जुलै 2026. म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी आस्थापनांना जी मुदतवाढ देण्यात आली होती त्याचा शेवटचा दिवस. महत्वाचा प्रश्न आपण विचारत आहोत की आतापर्यंत किती जागा आल्यात आणि यामध्ये जे आहे परत एकदा मुदतवाढ मिळू शकते का? दोन्ही बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला जर हवं असेल या जाहिरातीसाठी सर्वाधिक विश्वसनीय अशा प्रकारचं मार्गदर्शन तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर ऍप वरती गायडन्स बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला येत्या शिक्षक भरतीसाठी ज्या गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत की शिक्षक भरतीची ए टू झेड संपूर्ण प्रोसेस त्याचं एक कम्प्लीट पॅकेज मिळेल, व्हिडिओ सिरीज मिळणार आहे. त्यानंतर जाहिराती तर भरपूर येत आहेत, त्यापैकी आपल्याला कोणत्या जाहिराती सुटेबल आहेत, कोणत्या जाहिरातीला आपण प्रेफरन्सेस प्रकर्षाने टाळायला पाहिजे, कोणत्या जागा डेंजर झोन मधल्या आहेत, त्या सगळ्या बाबतीमधलं जे आहे प्रेफरन्सेसच्या संदर्भामधली स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवून दिली जाणार आहे. त्यातल्या त्यात डेली लाईव्ह सेशन्स आपण घेतो आहोत. त्यामध्ये तुमच्या मनामध्ये शिक्षक भरतीशी निगडीत कोणत्याही समस्या असेल त्या समस्या आपण डायरेक्टली 1 to 1 विचारू शकता. त्यातल्या त्यात डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असेल, क्वालिफिकेशनचा प्रॉब्लेम असेल, मीडियमचा प्रॉब्लेम असेल, काहीही प्रॉब्लेम असू द्या त्याचं सोल्युशन देखील आपण या सेशनच्या माध्यमातून देतो. त्यातल्या त्यात इंटरव्ह्यूला जर सिलेक्शन झालं तर तुमची तयारी देखील करून घेतली जाणार आहे. एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळणार आहे. या सगळ्या बाबी जर का हव्या असेल तर आपण मास्टर टीचर ऍपवर गायडन्स बॅच जॉईन करून घ्या. चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर. मुख्य मुद्दा आहे आज पवित्र पोर्टलवर आस्थापनांना जाहिरात अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. पहिला आणि महत्वाचा मुद्दा, आतापर्यंत पवित्र पोर्टलला किती जाहिराती आलेल्या आहेत. तर बघा, एक गोष्ट आपण या ठिकाणी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, आज परत एकदा तुम्हाला सांगतो आहे की जवळपास 22,000 जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यापैकी मॅक्सिमम जागा या व्हेरीफाईड आहेत, अप्रूव्ह झालेल्या आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण जी काही सिच्युएशन क्रिएट झालेली होती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त उमेदवारांचं प्रमोशनचा किंवा इतर ज्या काही गोष्टी या ठिकाणी मार्केटमध्ये चालू होत्या त्या सिच्युएशन मध्ये हा आकडा अगदी समाधानकारक आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. त्यातल्या त्यात काल संडे होता, त्यामुळे फार कमी जागा अपलोड झालेल्या आहेत. आज जे आहे रिमेनिंग जेवढ्या आस्थापनांच्या जागा रेडी आहेत, जाहिराती रेडी आहेत, त्यांच्या अपलोड होतील. आज मंडे आहे. त्याच्यानंतर जे आहे महत्वाचा मुद्दा, सर्वांच्या जीवाभावाचा प्रश्न, याला मुदतवाढ मिळू शकते काय? तर लक्षात घ्या, मला जी माहिती मिळालेली आहे आज सायंकाळी परत एकदा जे आहे दुपारच्या नंतर सायंकाळच्या वेळेस सर्वच्या सर्व जे अधिकारी वर्ग आहे, प्रत्येक जिल्हा परिषद म्हणजे ज्या आस्थापना आहेत, दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं की ज्या आस्थापना आहेत पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेल्या, त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे आणि त्या माध्यमातून शेवटचं अनालिसिस केलं जाणार आहे की कुणाला कोणत्या समस्या आहेत, कुणाच्या जाहिराती एक्झॅक्टली परफेक्टली ज्या आहेत अपलोड झालेल्या आहेत किंवा इथून पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे. त्यामध्ये जर का खूप जास्त आस्थापना अशा राहिल्या की ज्यांच्यासाठी अजूनही कालावधी लागणार आहे, त्यांना काहीतरी टेक्निकल इश्यू म्हणा किंवा इतर दुसरे काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स बाकी आहे, तर त्या लोकांची संख्या पाहून मग जे आहे आपले अधिकारी डिसिजन घेतील की आपल्याला इथून पुढे काय करायचं. कारण प्रत्येक वेळी आतापर्यंत जवळपास मला वाटतं 5 वेळेस आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रत्येक वेळेस अशीच रणनीती आखण्यात आली होती आणि त्या लोकांना विचारून त्या पद्धतीने जे आहे पुढची मुदतवाढ द्यायची किंवा नाही ते ठरवल्या गेलेलं होतं. एक दोन प्रॉब्लेम्स आहेत बघा, जे प्रॉब्लेम सध्याच्या घडीला आहे, जवळपास 4-5 स्थानिक स्वराज्य संस्था अशा आहेत की ज्यांच्या जाहिरातींचा प्रॉब्लेम सुरू आहे. त्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांची कारण वेगवेगळी आहेत, ते आपल्या आपल्या लेवलला या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न करतायत. त्या आज जर का सायंकाळपर्यंत दूर झाल्या त्यांच्या जाहिराती अपलोड होतील, अन्यथा त्यांना कारणे दाखवा असं सांगितलं जाईल त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये, ते आपल्या परीने कारणे दाखवतील. बऱ्याच प्रायव्हेट सोसायटीज अशा आहेत की ज्यांच्या जाहिरातीमध्ये त्रुट्या अजूनही कायम आहेत. बऱ्याचशा जागा अपलोड झाल्या प्रायव्हेट सोसायटीच्या, तो भाग निराळा आहे, परंतु बऱ्याच प्रायव्हेट सोसायटीच्या जाहिराती अजूनही अडकून पडलेल्या. कारण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे जाहिरात ज्या वेळेस आस्थापनांच्या लॉगिनला अपलोड केली जाते ती शिक्षणाधिकाऱ्यांपासून
उपसंचालक आणि तिथून मग जे आहे ती व्हेरीफाय होते. त्यानंतर त्यांना डाउनलोड करायला अवेलेबल होते. म्हणजे हा प्रवास सोपा नाहीये. प्रत्येक वेळी जे आहे बारकाईने पाहिल्या जाणार आहे की संच मान्यता किती जागांची आहे, त्यापैकी रोस्टर बनवलंय का, रोस्टर मध्ये किती जागा आहे, त्यापैकी 80% जागा अपलोड झाल्या का, किंवा 80%चा जो रेशो आहे तो व्यवस्थितपणाने फॉलो झालेला नाहीये. जर त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या त्याला रिजेक्ट करा. रिजेक्ट करा म्हणजे परत पाठवा, परत एकदा जाहिरात अपलोड करायला लावा त्रुटी दूर करून. किंवा यांच्याकडे जो वर्ग आहे मग त्यांच्या मीडियम नुसार जागा आल्यात का, त्यांच्या विषयानुसार जागा आल्यात का, त्या बाबतीत त्यांना जे आहे क्रॉस व्हेरीफाय कराव्या लागतात. आणि खासगी संस्थांमध्ये हा प्रॉब्लेम जास्त आहे, कारण ते तेवढे प्रशिक्षित नाहीये. ही हाच रियालिटी आहे. मी काय प्रायव्हेट सोसायटीला नाव ठेवत नाहीये, परंतु ही रियालिटी आहे, ती आपल्याला ऍक्सेप्ट करून चालावं लागणार आहे. याचा अर्थ असा नाही की फार हजारोच्या संख्येनं आस्थापना आहे, कमी आहे परंतु आहे. ती रियालिटी आहे, मी तुम्हाला सांगतोय. बऱ्याचशा जागा अपलोड झाल्या, सगळ्या जाहिराती डाउनलोड झालेल्या आहेत, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आता त्या ज्या डाउनलोड झालेल्या जाहिराती आहेत ते त्यांना आपल्या आपल्या न्यूजपेपरला द्यायच्या. एकतर हा एक मुद्दा आहे. त्यानंतर आणखी एक मेजर इश्यू 11वी-12वीच्या जागांच्या संदर्भातला आहे. कारण 11वी-12वीच्या जागा ज्या आहेत अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती आलेल्या पाहायला मिळत नाही. त्याच्या मागे कारण वेगळं आहे. कारण असं आहे की संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जो काही नियमावली आलेली आहे त्याचा सर्वाधिक फटका जर का कुठे बसलेला असेल तर तो 11वी-12वीला बसलेला आहे. संच मान्यता झाली आहे, त्यांचे रोस्टर देखील बऱ्यापैकी कंप्लीट आहे, परंतु काही जणांची संच मान्यताच अडकलेली आहे. त्यासाठी तुम्ही सोशल मीडियाला जर का व्यवस्थितपणाने फॉलो करत असाल तर आपल्याला लक्षात आलेलं असेल की बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे ऑफलाईन संच मान्यतेचे कॅम्प लावण्यात आलेले, संच मान्यता दुरुस्ती करून देण्यासाठी. कारण काय आहे, पवित्र पोर्टलवरती जाहिरात अपलोड करायची. त्याच्यामध्ये एक पॉइंट मेन्शन होता क्लिअरली, जर आपण बारकाईने वाचलेला असेल, की ज्या संस्था किंवा ज्या आस्थापना पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड करणार आहे त्यांना दुरुस्तीसाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. म्हणजे काय, की ते त्यांची संच मान्यता लवकर दुरुस्त करून देते, जेणेकरून लवकर संच मान्यता झाली तर त्यांचं बिंदू नमुनेचं काम कंप्लीट होईल आणि ते पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड करतील. अशा आस्थापनांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन करणं, जाहिरात अपलोड करणं हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, त्यांच्याकडे जाहिरात आली की ते लगेच अपलोड करते. हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे आहे आणखी एक मुद्दा, मला ज्या गोष्टी जाणीव होता, ज्या गोष्टी जाणीव होती ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. कला, क्रीडा आणि कारणाभोवच्या ज्या जागा आहेत, प्रायव्हेट सोसायटीज मधल्या जागा तर आलेल्या आहेत, त्याला अजिबात अडचण नाहीये. परंतु ज्या जागांवर आपले जे क्रीडा शिक्षक आहेत, कला शिक्षक आहेत, त्यांची नजर होती आणि त्या त्यांच्या हक्काच्या जागा होत्या, त्या म्हणजे केंद्र स्तरावरच्या कला क्रीडाच्या जागा. त्यांच्या बाबतीमध्ये अजूनही मंत्रालय लेवल असेल किंवा जे आहे आपलं आयुक्त लेवल किंवा परीक्षा परिषद असेल, तिथून तेवढीशी पॉझिटिव्ह न्यूज येताना आपल्याला दिसत नाही. त्यांचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावरती आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये निश्चितपणाने डिस्कशन होईल, त्यातून काहीतरी तोडगा निघेल. आणि या सगळ्या बाबी जर का शासनाला वाटल्या की ठीक आहे आता इथून पुढे आपल्याला या ठिकाणी मुदतवाढ द्यावी लागेल, तर कदाचित ते या 1 तारखेपर्यंत म्हणा किंवा 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देऊ पण शकतील. आणि दुसऱ्या बाजूनं जर विचार करायचा झाला, शासनाला वाटलं की अरे ठीक आहे 20-22 हजार जागा आता बऱ्यापैकी आहे, म्हणजे आमचं समाधान होईल एवढ्या आहेत, तर मग ते आता मुदतवाढ देणार पण नाही. काही दिवसांचा गॅप देतील आणि सगळ्या जागांचं अनालिसिस करतील आणि त्याच्यानंतर जे आहे पवित्र पोर्टलला जाहिरात पब्लिश करून दिल्या जाईल. त्यामुळे आता आपल्या सर्वांचं लक्ष पवित्र पोर्टलवरती लागून राहणार आहे. सध्या आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर माझं तुम्हा लोकांना देखील प्रश्न असेल की आपली जी डिमांड आहे किंवा आपलं जे मत आहे संविधानिक पद्धतीने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करा की आपल्याला मुदतवाढ मिळायला पाहिजे का किंवा नाही मिळायला पाहिजे. बघा, मिळाली तरी देखील या ठिकाणी जास्त मिळणार नाही, कदाचित माझा पर्सनल ओपिनियन आहे. 31 मार्च पर्यंत, 31 जे जुलै आहे तोपर्यंत मिळू शकते. त्यानंतर 1 तारखेच्या नंतर पवित्र पोर्टल बंद केल्या जाऊ शकते. आणि काय होईल की जर समजा एखाद्या आठवड्याचा कालावधी मिळाला तर त्या कालावधीमध्ये ज्यांची जाहिरात पेंडिंग आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, ती जाहिरात येऊन जाईल आणि त्या ज्या जाहिराती पेंडिंग आहेत त्या फेज 2 ला आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला काय वाटतं, मुदतवाढ मिळावी का किंवा मिळू नये, किंवा शासन नेमकं काय विचार करेल, किंवा जेवढ्या जागा आलेल्या आहेत तेवढ्या जागा पुरेशा आहेत का किंवा आणखीन जागा आपल्याला अपेक्षित आहे?
तुमची जी मतं आहे संविधानिक पद्धतीने आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जागांची संख्या वाढलेली आहे, प्रकर्षाने आस्थापनांची संख्या वाढलेली आहे आणि आस्थापनांची संख्या वाढली असल्या कारणाने आपल्याला प्रिफरन्सेस देणे हे फार कठीण काम होऊन बसलेले आहे. कठीण इन द सेन्स की योग्य प्रिफरन्स देणं खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. अन्यथा काय कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आपल्याला मार्क असूनही आपण जर का चुकीच्या ठिकाणी प्रिफरन्स दिलाय, त्या चुकीच्या ठिकाणी निवड होईल किंवा आपली निवड पण होऊ शकणार नाही. मग अशासाठी जर का तुमच्या मनामध्ये धगधग असेल तर तुम्ही लोकांनी जे आहे आतापर्यंत आपण आपल्या एज्युकेशनवर लाखो रुपये खर्च केलेला, आणखी एखाद्या रिचार्जचा जर आपल्याला खर्च या ठिकाणी परवडत असेल तर तुम्हाला हक्कानं सांगेल की आपल्यासाठी जे आहे गायडन्स बॅच अवेलेबल आहे. या बॅच मध्ये तुम्हाला योग्य तो सल्ला 100% दिला जाणार आहे. या सल्ल्याचा उपयोग तुम्हाला डेफिनेटली प्रिफरन्सेस देताना म्हणा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा तुमच्या हातामध्ये जॉईनिंग लेटर येईपर्यंत या बॅचचा फायदा होणार आहे. अगदी रिचार्जच्या एवढ्या फीस मध्ये. काय करायचंय तुम्हाला मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये कोर्सेस मध्ये गेल्यानंतर गायडन्स बॅच आहे, ती गायडन्स बॅच आपल्याला जॉईन करायची.